शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पिंपळगाव निपाणी येथील प्रगतशील शेतकरी श्री दगडू गोरडे सर यांच्याकडे आलेलो आहोत. सरांनी आपलं कृषी विश्व बायोटेकचं यज्ञ कल्चर हे शेणखत कुजवण्यासाठी वापरलेलं आहे. तर आपण सरांकडून जाणून घेऊया की सरांनी जे कल्चर वापरले त्याची त्यांना काय त्यांना अनुभव आला किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे याविषयी. सर नमस्कार. सगळ्यात प्रथम आपलं नाव आपल्या शेतकरी मित्रांना. दगडू बाबूराव गोरडे. हां, आणि राहणार आपण पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. अच्छा सर, तर आपण हे शेणखत कुजवण्यासाठी कृषी विश्व बायोटेकचं यज्ञ कल्चर वापरलं बरोबर. हो, तर आपण किती दिवस झाले त्याला वापरून आणि किती लिटर आपण वापरलं? 3 महिन्यात जवळजवळ खत तयार झालेले. 3 महिने आपण वापरून झाली. वापरून झालेले. आता तयार, आता आमचं टाकायचं काम चालू आहे. खत तयारही झालेले. हां हां. शेतकरी चांगला अनुभव आला औषधामुळं. आपण साधारणतः या किती लिटर कल्चर वापरलं होतं याला? आम्ही 8 लिटर वापरले. 8 लिटर वापरलं होतं. आणि मॅडम आपण कशा प्रकारे कल्चर वापरलं होतं, म्हणजे शेणखतावर आपण कसं द्रावण कसं गुळाचं बनवलं? पाणी, हां, शेण हे एका बॅरलमध्ये 1 बाटली आणि 200 लिटर पाण्यासाठी 1 बाटली आणि 2-3 किलो गूळ. 2 किलो गोळा आणि 200 शेण थोडं. शेण थोडंफार. आम्ही 2 ते 8 दिवस ठेवलं. हां हां. ते काठीला होल, शेणाला नंतर या डेपोला होल मारले आपण, होल मारले, बांबूच्या त्यात साहाय्याने. ओतलेले. द्रावण त्यात टाकून दिलं आणि आज साधारणतः 3 महिने त्याला पूर्ण झाले. खत तयार झालेले. आता तुम्ही बाबा भरपूर दिवसापासून शेती करताय, म्हणजे तुम्ही भरपूर दिवसापासून शेणखत पण वापरत असाल. आधीचे शेणखत तुम्ही जे वापरायचे शेणखत आहे ना, म्हणजे अशाच पद्धतीने, पण आम्ही दुसरीकडून आणत होतो. हां हां, बाहेरून आणत होते. बाहेरून कारखान्यावरून आणत होतो आम्ही अच्छा. आणि ते तयार करत होतो. पण आता यावेळी तुमच्याकडून घेतलेले, तर त्याच्यात 100% शेणखतामध्ये कसं वाटलं की बरं वाटलं? आधी शेणखत वापरायचे, आता वापरायचे, त्यामध्ये 100% रिझल्ट चांगला आहे. हां हां. म्हणजे आता शेणखत आपण बघितलं पूर्ण हे गांडूळ खतासारखं मोकळा आणि भुसभुशीत झालेलं आहे. भुसभुशीत झाले. आम्ही ते पण प्रयत्न केले. गांडूळ खत आणून त्याला हाऊत करून त्याच्यामध्ये ते गांडूळ सोडून खत टाकून परत म्हणजे आम्ही जवळजवळ आता हे तुमची 3री वेळ आहे हां 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 वापरायचे. याची बरं का. आता हे जे आता हे पहिल्यांदा आहे आमचं. तुमच्याकडचं पहिल्यांदा आहे. आम्हाला जेव्हा आमच्या झाडांना जसे फळं येतील तेव्हा आम्हाला याचा रिझल्ट कळणार खरा. नाही, पण तुम्ही समजा इतर आपण शेतकऱ्यांचे उकिरडे वगैरे बघतो बरोबर. आता ते राहणारच ना, ती शेणच राहत होते. शेण तसंच आणि शेतकरी तसंच वापरतात. पण आपण जी प्रक्रिया केली त्याच्यामध्ये एकदम मोकळा आणि भुसभुशीत खत तयार झालेलं आहे. तर कच्चं जे शेणखत असेल त्यांनी त्याला खूप जास्त तोटे होणार, पण ह्या शेतकऱ्याचा पीठ खाण्यात ऐका, पीठ खाण्यात आणि भाकर करून खाण्यात फरकच आहे ना. त्याच्यात काहीतरी असतोच ना त्याच्यामध्ये. मग असंच आहे याचे बी. हा, मग तेच ना. याला आता हे जसं का आपण मळून घेतलं याला म्हणजे त्याचा जीव, जीवाला जीव झाला याला, त्याला काय परत हे नाही ना. हा, मग तेच शेतकरी मित्रांमध्ये काय होतं, ती गोष्टीची टाळाटाळ होती की शेणखत कुजवण्यामध्ये त्याला तेवढं वेळच भेटत नाही ना. त्यानं ते ड्रम घ्यायचा, त्याच्यात ते पाणी ओतायचं, त्याच्यात तेवढं कालवून त्याला ते झाकून बिकून ठेवणे आणि परत टाकणे, म्हणजे त्याला तेवढा वेळ पाहिजे ना. वेळ तसं काय आहे की इतर आता हे नाही ना. आता समजा इथं उकुड आहे, आम्ही ते भरून इकडे आणलं होतं ना. याच्यात जरी केलं ना तर याच्यात होऊ शकतंय ना. याला काय आणून ठेवायचं काही नाही. हा, उकिरड्यावर पण आपण करू शकतो. ते आता तो कुठं आहे ना, ते चालू शकतो. उकिरड्यावर आता नोंदीकृत, तुम्ही सुद्धा नोंदीकृत शेतकरी, बरेच शेतकरी काय करतात की सकाळी शेणखूर वगैरे केलं की ते बॅरल मधून द्रावण घेतात आणि त्याच्यावर टाकतात. त्याच्यामुळे एवढी मोठी प्रक्रिया करायची त्यांना गरज नाही राहत. ते कधी तुम्ही उकिरडा उचलला तर ते असंच निघतं. ती एक प्रक्रिया बरेच शेतकरी करतात आपली, असा विषय. पण मग शेणखत कुजणं म्हणजे इतर जे शेणखत आपण बघतो ना, आता जे आपण शेणखत बघतो याच्यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवतोय? असं फरक म्हणण्यापेक्षा ना तुम्हाला सांगते याच्यात काही किटाडं राहिलेच नाही. हा हा, बरोबर. कारण की ते जे आपण नेतो आता हे लोक भरतात म्हणजे वावरामध्ये टाकतात एवढाले, त्याच्यामध्ये हे राहतात. कुठं पडलं कुठं नाही पडलं म्हणजे त्या जमिनीला जातं काय. काय काय वेळेला ते तसून तशीच राहतात. बरोबर. दुसऱ्या पिकाला त्याचा बुगा नाही होत. आता हे कसं, हे फार एकदम तयार झालं. याला मातीत आणि याच्यात काय फरक झाला? काहीच नाही ना. आणि बऱ्याचदा काय जे कच्चं शेणखत गरम उष्ण असतं, हिरवं. गरम, आता याच्यात गरम नाही ना, काही नाही. आता हे पूर्ण थंड मोकळं भुसभुशीत तयार झालंय.